झाली असेल की लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी किती मोठी चूक केलेली आहे, म्हणजे त्यांचं स्वातंत्र्य बरं का, त्यांची प्रतिष्ठा, त्यांचा मोकळेपणा जगण्याचा सगळं गमावून बसतो आणि या कोकणची संस्कृती पुन्हा एकदा मातीमोल होताना मला यापूर्वी 2 दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे आले, आज तुम्ही आला. उद्धव ठाकरे इथे येणार आहे. पाहू. आदित्य ठाकरे आले आणि त्यांनी मोर्चाचं नेतृत्व केलं. त्यांनी एक बळकटपणे पक्षाची भूमिका आदित्य केली मांडली. विरोधी पक्ष नेते होते. संपूर्ण राज्यामधला जो एक संताप आहे तो व्यक्त करण्यासाठी आम्ही मुंबईमध्ये परवा काळा घोड्यापासून ते गेटवे पर्यंत रविवारी एक आमचा मोर्चा निघून तिथे आम्ही तोडेमारा आंदोलन करू आणि हे आंदोलन 1 दिवसाचं त्यापुढे चालू राहील. गावागाव जिल्ह्या प्रत्येक ठिकाणी सरकारला जोडे मारले जातात. उद्धव ठाकरे मालवणात जाऊन चर्चा करेल. तुम्ही गृहमंत्र्यांना गोळा म्हणाला आणि ज्या पक्षाची गुंड रस्त्यावरती उभे होते असं म्हणतात, तर माझी विद्यमान खासदार आहेत तर असं आहे की आम्ही नावं कशाला घ्यायची, नावं घेण्यात काही अर्थ नाही. ते ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाची संस्कृती असेल तर मला असं वाटतं गृहमंत्र्यांनी सांगा, हो ही माझी संस्कृती आहे की मी गृहमंत्री असलो तरी माझ्या अखत्यारीतल्या पोलिसांना कुणीही कसंही मारलं, त्याच्या तोंडावर थुकलं तरी मी सहन करतो. म्हणून ते गोळे तुम्ही गोळा हा शब्द वापरला. गोळा हा शब्द चुकीचा आहे, अनपार्लिमेंटरी आहे का? गोळा म्हणजे काय? निर्बल, दुबळा. दुबळा इतका दुबळा गृहमंत्री आम्ही पाहिलाच नाही असं मी म्हणतोय. त्याच्यावरती वारंवार तुम्हाला प्रश्न विचारताय, त्यातून तुम्हाला काय मिळणार नाही. मी जो शब्द बोललाय तो योग्य आहे. अशी लाज जी गेलेली आहे ती अशा प्रकारे चारी बाजूने सील करून आतमध्ये लोकांना न सोडून ती लाज काय त्यांची परत येणार. आताही मी पाहिलं आपल्याला सोडत नव्हतं. हे पाप आहे, चव्हाट्यावर आलंच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात या राज्यात दुष्कर्म या सरकारने केलं ते दडपण्यासाठी तुम्ही मीडियावर दडपशाही करत असाल तरी चुकीचं आहे. इथे त्यांना चमकायची संधी मिळते तिथे ते जरूर येतात. ते येणार होते पुन्हा इकडे 3 हेलिपॅड्स उभारले. त्या हेलिपॅडवरच 3-4 करोड रुपये खर्च करायचे माझ्याकडे. त्या हेलिपॅडचा खर्च आमच्या सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये. लोक आणले हेलिपॅड, प्रधानमंत्री आले, पण इतका मोठी दुर्घटना होऊन सुद्धा प्रधानमंत्र्यांच्या एरवी ते शिवाजी महाराज जयंतीला 2-2 ओळीचे ट्विट करत असतात. छत्रपती कसे युग पुरुष आहेत, छत्रपतींनी आम्हाला कशी प्रेरणा दिली वगैरे 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 तेवढे ट्विट करण्यापूर्वी छत्रपतींचा आम्हाला आशीर्वाद आहे. अरे तुमच्या हाताने उद्घाटन केलेला पुतळा छत्रपतींचा बरं का, तुमची पाठ वळताच कोसळलेला आहे 5 महिन्यात 8 महिन्यात. त्याच्यावर जरा बोला ना. खरोखर शिवाजी महाराजांना मानत असाल तर बोला. या मागचं कोण आहेत गुन्हेगार? नेव्ही चाललंय ना. आता नेव्हीवर दबाव येत असेल. पंतप्रधानांनी स्वतः लक्ष घालून या प्रकरणाची माहिती घेऊन प्रधानमंत्री अजिबात लक्ष घालणार नाही. एवढा वेळ नाही प्रधानमंत्र्यांना युक्रेनचं युद्ध थांबवायचं. जिथे जात आहे प्रधानमंत्र्यांना पुतीन बरोबर चहा प्यायचा असतो त्याच्या घरात जाऊन. प्रधानमंत्र्यांना पोलंडला जायचं आहे. जरा किती का ठीक आहे. तुमचा नॉर्मल माणूस आहे का? राऊत साहेब त्या दिवशी नॉर्मल माणूस नाही ना.